पोरात पाहिजे म्हातारा आणि पोरीत पाहिजे म्हातारी अशी ना तक्रार भानगड होणार नाही घर शेजारी घर कुणाचं मावशी बाईचं मावशीला संगतीनं घेणार आणि मग थांब कटून तुझी बाजारी जाणार हा. तो तुला काय माहिती का काय झालं अगं तो काळा कृष्ण आपल्याला अडवतो नडवतो आपल्या पुढ्या करत असतो बरोबर आहे आपल्या मालाची नुकसान करत असतो हा जेणेकरून त्या कृष्णाची आपली गाठ भेट व्हायला नको बरोबर आहे. आपल्या मालाची नुकसान व्हायला नको खरं आहे जायचं कसं मग कसं बरं कुणाशी बोलायचं नाही कुणाशी चालायचं नाही कुणाशी हसायचं नाही असायचं नाही मुकाट्याने जायचं आणि? आणि मुकाट्याने यायचं असं का तू लई चावटे काय करते का मी तूच ना मी फक्त या वासरांनाच पोरचले असच तू लई चावटे मला वय कुणाच्यात नव्हत्या असते का म्हणून जायचं कसं मग कसं बरं चालायचं ना चला त्याच्यामुळे देवास चला गौरवने नेहमीप्रमाणे सीधा मार्ग सोडून आड मार्गाने जात असतात म्हणून त्या ठिकाणी जात असतो आणि त्यांचा रस्ता हा प्रतिबंध करत असतो. आओ म्हटलं नमस्कार नमस्कार बाई नमस्कार. आओ म्हटलं जाऊ द्या मला जाऊ द्या म्हणजे कुठे निघाला आओ बाजारला बाजाराला? हा. बाई कोणाच्या हुकुमाने? आओ आमच्या नवऱ्याच्या हुकमाने तुमच्या नवऱ्याच्या हुकुमाने. हा. बाई काय झालं हो? तुम्हाला माहित नाही का हा. तुमच्या नवऱ्याचा डबल नवरा या ठिकाणी अरे आहे. बाबा काय झालं? अरे नवऱ्याचा डबल नवरा होण्याच्या अगोदर अरे तू कोण आहेस कोणी तुझी ओळख सांग मला बाई मी देव आहे. काय झालं मी देव आहे म्हटलं. अरे बाबा हा. अरे ज्याला उठावा त्याने देव म्हणावं ज्याला उठावा त्याने देव म्हणावं काय झालं? अरे काल तुमच्या मनामध्ये देव पाहिजे ते देव कसे होते कसे होते? काळ्या सावळ्या रंगाचे अजून? हऱ्यासारख्या डोळ्याची मग? बाई पद्ममुखी रत्न नेहमी हिरा डोक्यावरती मोत्याचा तुरा हो का? पुन्हा सारखा होता का हो देव काय झालं? 400 रुपयाने शेरवानी घालली मी 200 रुपयाने जाकीर घालली ना म्हशीचा बेपारी देखील आहे ना माझ्या माझी नीट ओळख करा. मी तोच श्रीकृष्ण परमात्मा आहे. अरे बाबा तुझी हा. ओळख करण्यासाठी तुझ्या कंपाळावरती बोर्ड आहे मग? अरे तू कोण आहेस कोणी तुझा पात्र परिचय मला सांग तेव्हा म्हटली मला की खरोखर देव आहेस म्हणून म्हणजे बाई तुम्हाला माझी संपूर्ण ओळख दिली पाहिजे दिली पाहिजे तेव्हा तुम्हाला वाटेल की मी खरोखर देव आहे. खरोखर देव आहेस म्हणून बाई तुम्ही या ठिकाणी थांबा मी तुम्हाला माझी संपूर्ण ओळख देत असतो. चालेल, चालेल. देवकी परमानंदनम कृष्ण वंदे जगद्गुरु कुंदवनी हरितारितो कुंदवनी हरितारितो नाचती गरी गोपाळ हरिवाजी तो वेणू म्हणावे कशाला आणि धेनू म्हणावे कशाला. अरे बाबा हा अरे तू असं संस्कृत भाषेत काय बोलला हे माझं काय लक्षात नाही आलं मग? रांगा एंट्री व्हायला पाहिजे तेव्हा मला समजणार की खरोखर देव आहेत म्हणून म्हणजे बाई मी या ठिकाणी संस्कृत भाषेमध्ये काय बोललो तुम्हाला काही देखील समजलं काही नाही. सुद्धा नाही काय समजलं कृती व्हायला पाहिजे काय नक्की झालं तेव्हा पाहिजे तुम्हाला वाटेल की मी खरोखर देव आहे. खरोखर देव आहेत म्हणून चला मग कोकणा चला. वरात चल माझ्या गावाला जाऊ. ए राधा काय झालं तुला माझी संपूर्ण ओळख पाहिजे ना. अहो तुमची संपूर्ण ओळख पाहिजे मला वरात चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ हिंडून पाहू. वरात चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ हिंडून पाहू. काय झालं पटली तुम्हाला आमची ओळख? अहो तुमची ओळख पडली मला आशीर्वाद द्या आणि माझा
मार्ग मोकळा करा. बाई काय झालं? या ठिकाणी ज्याप्रमाणे आम्ही देवाचं नामस्मरण केलं, देवाची भक्ती केली, बरं. त्याचप्रमाणे आता तुम्ही सुद्धा या ठिकाणी देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे. आता ग हो. म्हणजे देवाचं नाव. हो. अहो देवाचं नाव खाण्यात असतं का पिण्यात असतं? काही सुद्धा नाही समजत. छोटी लहान पिंटी आहे अजून. छोटी आहे, लहान आहे, पिंटी आहे, अहो काही सुद्धा नाही समजत मला. काही सुद्धा समजत नाही. नाही. अरे मित्रा, काय झालं? मी काय म्हणतो तुला, आ, ती बाई म्हणते काय म्हणते? की मी लहान आहे, छोटी आहे, पिंटी आहे, मला काही देखील समजत नाही. मी तुला असं म्हणतो, आ, जा आणि त्या बाईला असं विचार की म्हणा बाई तुम्ही पाण्याला काय म्हणता म्हणा. असं का? हो. बाई काय झालं? नमस्कार बाई. नमस्कार. बरं मी असं म्हणतो, बोला. बाई तुम्ही लहान आहे, लहान छोटी पिंटी. एकदम छोटी अहो लहान काही कळत नाही. हो लहान. पिंटी आहे. हा. तू पिंटी नाही, मग भली मोठी टेम्पी आहे. अहो ते दिसत नाही. आ. अहो ती माझी हाईट उंच आहे. हा, हाईट उंच आहे. हाईट उंच आहे असं. बरं बाई पाण्याला काय म्हणते? मानी. देवा, बाई पाण्याला मानी म्हणते. पाण्याला मानी म्हणते. हाव. तिला जाऊन विचार की तिला म्हणा तू भाकरला काय म्हणते म्हणा. बाई काय झालं? भाकरीला काय म्हणते? काकर म्हणते. देवा, पाण्याला मानी, भाकरीला काकर. पाण्याला मानी म्हणते, हाव. भाकरला काकर म्हणते. हाव. तिला जाऊन विचार हा. नवऱ्याला भाऊ म्हणते का? सकाळी जोडली मी आपली तीन सांगितलं डायरेक्ट विचारू. बाई तिला स्वभाव गरीब दे का पण बेकार दे का काही करावं नाही. जा तू जाऊन विचार. बाई काय मी झालं? असं म्हणतो, अहो बोला. लग्न झालंय का? अहो 2 मुलं आहेत मला. जगरे भाऊ 2 पोरे आहेत म्हणे. मागला ना शेत का पहिला ऐ! नाही माझ्या लग्नाच्या नवऱ्याचे 2 मुलं. असं आहे का? एक गाडी चालवतो, हा. एक पॅड वाजतो. बापरे 2 पोरे हा. म्हटला होती. मोठी मोठी. असं आहे का? हो. बाई लग्न जर झालंय, नवऱ्याला काय म्हणते? अहो नवरा समजतो मला. त्याला वरामावाज भाऊ म्हणत नाही तू. ज्याप्रमाणे पती परमेश्वराचं नाव, त्याचप्रमाणे देवाची भक्ती करा, देवाची सेवा करा आणि लवकरात लवकर तुमचा मार्ग मोकळा करा. अहो तुम्ही माती करून बसा. मी देवाचं नाव. हा, उंदराची अवलाद आहे आमची माती करून बसायला. अहो तसं नाही सांगितलं. हा, सिंहासनावरती बसता. मी देवाचं नाव घेतो. चला. अहो देवा. हा. अहो मला आशीर्वाद द्या आणि माझा मार्ग मोकळा करा. जा बाई, तुला परिपूर्ण आशीर्वाद आहे. तू सुद्धा आनंदाने संसार कर. बरं बाई, तू जेजूरगडावर एकटी जाणार आहेस अहो का? नाही नाही, माझी लहान बहीण आहे. ती सुद्धा तुझ्या बरोबर जेजुरीला येणार ती आहे. सुद्धा माझ्यासोबत बाई, येणार. ज्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी देवाचं नामस्मरण केलं, देवाची भक्ती केली, बरं. त्याचप्रमाणे आता तुमच्या बहिणीला सांगा की तुम्ही सुद्धा या ठिकाणी येऊन देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे. चालेल चालेल. मग मी त्यांचा सुद्धा मार्ग हा मोकळा करत असतो बाई. अगं बाई सिमरन. अहो देवा नमस्कार. नमस्कार बाई, मला नमस्कार. जाऊ द्या की. बाई, तुम्ही सुद्धा या ठिकाणी देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा. असं बाई, का? देवाचं नामस्मरण केल्यानंतर मोक्षपदाला जागा ही चांगली मिळत असते बाई. असं का? हा. बरोबर. काय हरकत नाही देवा बसा. चला.